नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। तर शेतकऱ्यांना आता केवळ 4% व्याजाने मिळणार 5 लाख रुपयांचं कर्ज। त्या ठिकाणी अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे करायची लागतील। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी भेट दिलेली आहे। किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा 3 लाखावरून 5 लाख करण्यात आली आहे। सरकारच्या या निर्णयाचा देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। विशेष म्हणजे 5 लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला अवघ्या 4% व्याजदराने मिळते। तुम्हाला हे कर्ज घेण्याची इच्छा असेल तर अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे, यासाठी प्रक्रिया काय आहे, हेच माहिती याची सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर किसान क्रेडिट कार्डसाठी पात्र कोण शेतकरी आहे ते पहा। आधी कृषी कामाव्यतिरिक्त मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, पशुपालन आणि फलोत्पादनात गुंतलेल्या शेतकऱ्यांनाही या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळतो। यासाठी काही आवश्यक पात्रता निकष निश्चित करण्यात आलेले आहे, जसे भारतीय नागरिक असणे आणि शेतकऱ्यांचे वय 18 ते 75 वर्ष म्हणजे एवढे पाहिजे। काय अवघड असे निकष आणि पात्रता काय नाही आहे। तर पहा, किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला कुठे मिळणार आहे। किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारी, खाजगी बँका, ग्रामीण बँका किंवा सहकारी संस्थांकडे अर्ज करावा लागणार आहे। किसान क्रेडिट कार्ड ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीसाठी अर्ज करता येतो। तुम्ही शेतकरी त्यांच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन सुद्धा क्रेडिट कार्डसाठी अर्ज भरू शकता। आणि अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, जमिनीची कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र यासारखे आवश्यक असणारे कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जावे लागणार आहे सोबत। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया कशी करायची पहा। शेतकरी PM किसान योजनेच्या वेबसाईटवरून किंवा संबंधित बँकेच्या वेबसाईटवरूनही ऑनलाईन अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी करता येऊ शकतो। आम्ही तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची चरण प्रक्रिया तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगत आहे। किसान क्रेडिट कार्डच्या व्याजदरावर सरकारचे अनुदान किती म्हणजे ते पहा। किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत सध्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे, जे आता बजेटमध्ये 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे। KCCचा व्याजदर वार्षिक 7% आहे। तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार व्याजावर सबसिडी देते। जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्यांना 3% व्याज अनुदान मिळतं। म्हणजे प्रत्यक्षात त्यांना फक्त आता 4% व्याजाने तुम्हाला वर्षभर 5 लाख रुपये वापरायला मिळणार आहे। आणि या ठिकाणी कर्ज फेडण्याची मुदत पहा। किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी कर्ज मिळणार आहे। 5 वर्षांनी त्याचे नूतनीकरण होते। शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्डवर वर्षातून 2दा व्याज भरावं लागणार आहे। वर्षातून एकदा त्याला संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजासह जमा करावी लागते आणि मूळ जमा केलेली रक्कम शेतकरी दुसऱ्याच दिवशी काढू शकतो। वर्षातून 2दा व्याज भरल्यानंतर आणि तुम्हाला त्या ठिकाणी कर्जाची रक्कम व्याजासह जमा करावी लागणार आहे। तर व्याज वेळेवर न भरल्यास तुम्हाला NPA देखील होऊ शकतो। तर हे एकदम फायदे आणि तोटे पण पाहिले आपण। फक्त शेतकऱ्यांना केवळ 4% व्याजाने या ठिकाणी 5 लाखाचं कर्ज मिळणार आहे। जर ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा। धन्यवाद।